अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे, काल राग सावळण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट दिले, हे थोडंसं मनाला पटत नाही. परंतु आता राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, का घ्यावा लागला, हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे. म्हणून आज सुमित्रा वहिनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय, किंवा इतर जे काही घडामोडी आहेत, हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटारा हा होईल. एक अशी टीका होती यार की अवघे 2-3 दिवस इतकी सगळी की राजकारण काय होतंय, काय होतंय, प्रत्येकाची हीच भावना आहे की पवार म्हणजे शरद पवार आणि सोबत. नाही, मी कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये जे कालच्या या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकली गेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा, तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. 2 एनसीपी एकत्र यावी या दादांची इच्छा होती आणि आमची इच्छा होती. अजितदादा पाटील व्यक्त झाली होती. मात्र आता या चर्चेला खंड पडलाय असं शरद पवार. अजितदादा हे राष्ट्रवादीचे सर्वा होते. ते जे निर्णय घेतील त्याच्यावर कुणाचीही ताकद त्यांना क्रॉस करण्याची नव्हती, कोणत्याही नेत्याची नव्हती. म्हणून त्यांच्या शब्दाला असलेली किंमत, आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार साहेबांशी किंवा इतर लघु नेत्यांशी झालेली त्यांची जे काही बैठकी आहेत असं जे म्हणतात, तर त्याच्यात जो निर्णय झाला असता तो सर्वांनी मान्यही केला असता. परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल. म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल अशी शंका व्यक्त केली. सुमित्रा पवार शपथ घेणार हे माहित नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तत्कालीन पडद्याच्या पुढाकाराने होत असेल असं शरद पवार म्हणाले. त्यांची नाराजी स्पष्ट करायची. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. त्यांचे असलेले राजकीय सल्लागार, पक्षाचे असलेले नेते यांनीच ठरवून घेतलेला हा निर्णय. म्हणून शरद पवारांना कितपत माहिती आहे याबद्दल सांगणं आता शक्य पण नाही.